सोलापूर शहर परिसरात 2 ठिकाणच्या एटीएम केंद्रामध्ये एटीएम कार्डाची अदलाबदल करून 4 इसमांनी दोघांची 1,20,000ची रोकड काढून घेतल्याची घटना घडली आहे। पहिल्या घटनेत संतोषनगर बाळे येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये विशाल शिवचरण बंबासे वय 54 राहणार राजेश्वरी कॉलनी बाळे हे पैसे काढण्यासाठी गेले होते। त्यावेळी तेथे आधीच असलेल्या 4 अनोळखी इसमांनी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने अदलाबदल करून त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले। त्यानंतर त्या चौघांनी फिर्यादीच्या अकाउंटमधून 71,000 रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे। या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत। तर दुसऱ्या घटनेत रावसाहेब रामचंद्र लंगोटे व 71 राहणार मित्रनगर मंगळवेळा हे शिवाजी चौकातील हिताची बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते। त्यावेळी तेथे असलेल्या 4 अनोळखी इसमांनी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने दुसरे एटीएम कार्ड दिले। त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 47,953 रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे। या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार चुंगे हे करीत आहेत।